हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील सायन्स फन फेअर हा लेसन बघूया. या लेसनमध्ये काही आपल्याला सायन्स एक्सपेरिमेंट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती आपल्याला म्हणजे केअरफुली लिसन करायची आहे आणि ते एक्सपेरिमेंट करून बघायचे आहे. तर पहिला एक्सपेरिमेंट आहे की मुलगी आपल्याला करून दाखवते आहे. तर काय म्हणते ती? हॅलो, आय एम गोइंग टू शो यू हाऊ दिस बलून स्टिक टू द वॉल विदाउट अ ग्लू. आता ती म्हणते आहे की हा माझ्याजवळ बलून आहे आणि तो वॉलला ग्लूच्या शिवाय विदाउट अ ग्लू शिवाय तो भिंतीला कसा चिपकेल. ती म्हणते आहे सी फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड. आता पहिल्यांदा मी हा बलून माझ्या डोक्याला घासते. देन आय स्टिक इट टू द वॉल आणि नंतर तो भिंतीला चिपकवते. इजंट इट अ फन टू वॉच. म्हणजे तुम्हाला मजा येते का हे असं करून बघायला? देअर इज नो ट्रिक इन दिस. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ट्रिक नाही आहे. दिस हॅपन ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. आणि हे कशामुळे घडून येते? इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच आपल्या डोक्याला बलून घासल्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि त्यामुळे तो भिंतीला चिपकतो. हा पहिला एक्सपेरिमेंट झाला आपला. आता इथे दुसरी मुलगी दिसते आपल्याला साईडला पिक्चरमध्ये. ती काय करते आहे? ती काय म्हणते आहे बघूया. नमस्ते, आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ती आपल्याला काय दाखवते आहे की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कसं तयार करतात ते. आता इथे तिने काय काय घेतलेलं आहे? दीज आर ऑल ग्लास बाउल्स. म्हणजे खाली ते आपल्याला बाउल्स दिसत आहेत आणि ते कशाचे आहेत? काचेचे आहे. ईच बाउल हॅज सम वॉटर इन इट. आणि प्रत्येक बाउलमध्ये थोडं पाणी आहे. दिस बाउल इज फुल ऑफ वॉटर. म्हणजे त्याच्यातला एक बाउल पूर्ण पाण्याने भरलेला आहे. तर आपल्याला इथे किती दिसत आहेत? 7 बाउल्स दिसत आहेत. त्या 7 मधला एक बाउल पूर्ण पाण्याने भरलेला आहे. दिस लास्ट बाउल हॅज व्हेरी लिटिल वॉटर इन इट. आता जो पूर्ण पाण्याने भरलेला आहे त्याच्यानंतरच्या सगळ्या बाउलमध्ये कमी 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 पाणी भरत गेलेले आहे आणि लास्ट बाउलमध्ये सगळ्यात कमी पाणी आहे त्यात. इच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल ऑन द लेफ्ट. म्हणजेच ज्या बाउलमध्ये सगळ्यात कमी पाणी आहे त्याच्यानंतरच्या बाउलमध्ये त्यापेक्षा थोडं जास्त पाणी आहे. नेक्स्ट बाउलमध्ये थोडं आणखी जास्त आहे. म्हणजे पहिल्या बाउलमध्ये सगळ्यात जास्त पाणी आहे, ते कमी कमी होत गेल्यानंतर सगळ्यात शेवटच्या ह्याच्यात सगळ्यात कमी पाणी आहे. अशा प्रकारे ते बाउल्स फिलअप केलेले आहे. नाव आय विल टॅप इच बाउल जेंटली विथ द स्पून. आता ती म्हणते आहे की मी प्रत्येक बाउलला टॅप करते आहे, थोडंसं स्पूननी त्याला टॅप करते आहे, थोडासा दणका देते आहे. डिड यू हिअर दॅट. आता त्याला थोडंसं बाउलला स्पूननी टच केल्यानंतर आपल्याला काहीतरी साऊंड ऐकायला येतो आणि तुम्ही तो ऐकला आहे का? ती आपल्याला विचारते. व्हॉट अ म्युझिकल साऊंड. डू यू वॉन्ट टू ट्राय इट. येतोय ना तुम्हाला म्युझिकल साऊंड? ती आपल्याला विचारते आहे आणि तुम्हाला हे ट्राय करायला आवडेल का? प्लीज बी केअरफुल. ती म्हणते आहे की हे करताना काळजी घ्या आणि थँक्यू. आता आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे आणि तो मुलगा इथे आपल्याला करून दाखवतो आहे. तो म्हणतो आहे गुड मॉर्निंग, आय एम गोइंग टू प्रेझेंट ॲन एक्सपेरिमेंट. तो आपल्याला एक एक्सपेरिमेंट करून दाखवतो आहे. यू विल लव टू वॉच दिस. तो म्हणतो आहे की तुम्हाला ही एक्सपेरिमेंट करायला आवडेल बरं का. दिस बॉटल होल्ड्स अ व्हिनेगर. आता इथे एक बॉटल दिसते आहे आणि त्याच्यामध्ये व्हिनेगर आहे. दिस बलून होल्ड्स बेकिंग सोडा. आणि बलूनमध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे. नाव आय विल फिट द बलून ऑन द माउथ ऑफ द बॉटल लाईक दिस. आता तो काय करतो? ज्या बलूनमध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे तो बलून व्हिनेगरच्या बॉटलला तो फिक्स करतो आहे. देन द सोडा विल फॉल इन द बॉटल. आता त्याला फिक्स केल्यानंतर बॉटलला फिक्स केल्यानंतर बलूनमधलं बेकिंग सोडा आपोआपच त्या बॉटलमध्ये पडणार. अँड देन जस्ट वॉच. आणि तो म्हणतो नंतर बघा काय होत आहे ते. द बलून ब्लोज अप. तो बलून एकदम फुगायला लागतो आहे. वेन यू मिक्स सोडा अँड विनेगर अ गॅस नोन ॲज कार्बन डायऑक्साईड फॉर्म. आता इथे बेकिंग सोडा आणि विनेगर हे दोघंही एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर त्याच्यामधून काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड. आणि द बलून ब्लोज अप बिकॉज ऑफ द गॅस. आणि त्यामुळे बलून ब्लोज म्हणजे फुगायला लागतो. कशामुळे? कार्बन डायऑक्साईड ह्या गॅसमुळे. थँक्यू फॉर वॉचिंग माय एक्सपेरिमेंट. आता तू म्हणतो आहे की तुम्ही माझं एक्सपेरिमेंट बघितलं त्याबद्दल थँक्यू. आता इथे आपली लास्ट ॲक्टिव्हिटी आहे, लास्ट एक्सपेरिमेंट आहे आणि हा मुलगा आपल्याला करून दाखवतो आहे. आय एम गोइंग टू शो यू समथिंग दॅट लुक्स लाईक अ मॅजिक.
तो म्हणतो आहे की मी तुम्हाला इथे असं करून दाखवणार आहे की ते जादूसारखं मॅजिकसारखं तुम्हाला दिसेल बरं का. बट इट्स नॉट अ मॅजिक, इट इज अ सायन्स. तो म्हणतो हे मॅजिक नाही, हे काय आहे, सायन्स. दिस इज अ मॅग्नेट. आणि माझ्या हातामध्ये काय आहे, एक मॅग्नेट आहे. इट अट्रॅक्ट टुवर्ड्स इट सेल्फ एव्हरीथिंग दॅट इज मेड ऑफ अ आयर्न. आणि हे मॅग्नेट काय करतं की त्याच्या जे पण आयर्ननी लोखंडाने बनलेल्या वस्तू आहेत ते आपल्याकडे अट्रॅक्ट करतात. जस्ट वॉच. तो म्हणतो आता ऑब्झर्व करा काय होत आहे. इट ड्रॉज द क्लिप्स थ्रू द एअर. आता त्यांनी थोड्याशा अशा पेन्स टाकलेल्या आहेत. आय विल पुट दीज क्लिप्स इन अ ग्लास बाउल. आणि त्यांनी काही पेन्स या बाजूच्या काचेच्या बाउलमध्ये सुद्धा टाकलेल्या आहेत. आय विल पोअर सम वॉटर इन द बाउल. आता काही पेन्स त्यांनी साईडला टाकलेल्या, काही त्यांनी पेन्स बाउलमध्ये टाकलं आणि त्या बाउलमध्ये पाणी टाकलं. इट ड्रॉज द क्लिप्स थ्रू द वॉटर अँड थ्रू द ग्लास. आता त्यांनी ते मॅग्नेट फिरवायला सुरुवात केली. तर काय होणार, ते बाजूला ज्या मॅग्नेट फिरवल्यामुळे बाजूला ज्या पेन्स आहेत त्या आपोआप मॅग्नेटला येऊन चिपकणार. आणि नंतर त्यांनी तोच मॅग्नेट काय केला, बाउलच्या वरती पण फिरवला. आणि काय झालं, त्या पाण्यामधून सुद्धा त्या क्लिप्स बाहेर वरती आल्या आणि त्या मॅग्नेटला चिपकल्या. डू यू वॉन्ट टू ट्राय इट. तो म्हणतो तुम्हाला हे करून बघायला आवडेल का. ट्राय इट विथ पेपर. आता तुम्ही पेपर घ्या. पहिले तर आपण पिन्स घेतल्या होत्या. पेन्स या आयनच्या बनलेल्या असतात म्हणून त्याला चिपकतात. पण जर तुम्ही पेपर घेतला तर तो चिपकतो का हे तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, असं तो आपल्याला म्हणतो आहे. इथे आपण या लेसनमध्ये 4 ॲक्टिव्हिटी शिकलं, 4 एक्सपेरिमेंट शिकलो आहे. आणि खूपच इंटरेस्टिंग आणि सोप्या एक्सपेरिमेंट्स आहेत. ते तुम्हाला करायला नक्कीच आवडेल. इथे आपली ॲक्टिव्हिटी संपली. थँक्यू.